नमस्कार प्रेक्षकांनो, मी सिद्धी जाधव आज तुमच्याशी आत्मा म्हणजे काय याविषयी चर्चा करणार आहे. वी आर टुडे टॉक अबाउट व्हॉट इज अ सोल. आत्मा म्हणजे काय. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं आत्मा म्हणजे काय. आज आपण आत्मा म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. आत्मा कुठं असते, आपल्या शरीराशी आत्म्याचा संबंध काय, आत्म्याचं स्वरूप काय, आत्मा म्हणजे काय, आत्म्याला मोक्ष मिळतो की नाही, आत्मा कुठून येते कुठून जाते, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जर जाणून नाही घेतलं तर आपल्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचा आणि जीवनाचा आपल्याला आनंद घेताच येणार नाही. चला आज आपण पाहूया. आता आपण म्हटलं शरीर, हे माझं शरीर, मी शरीर असं आपण नाही म्हणत. हा माझा हात, मी हात असं नाही म्हणत. तसंच आपण एखाद्या व्यक्तीच्या हातात चाकू दिला तर त्या चाकूला नाही माहिती की मला भाजी कापायची आहे की मला कोणाचा मर्डर करायचा आहे. तसंच त्या हाताला पण नाही माहीत की मला कोणाचा गळा कापायचा आहे की मला भाजी कापायची आहे. कारण ते तर एकमात्र साधन आहे. शरीर पण हे साधन आहे. त्याला शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती म्हणजे ती आत्मा आहे. तसंच आपल्याला आपल्या विचारशक्ती, निर्णयशक्ती ही फक्त आत्मा करते, कधी शरीर करत नाही. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आत्म्याचं निवासस्थान कुठं असतं. तर काही लोक म्हणतात की आत्म्याचं निवासस्थान हे हृदयात असतं. पण जेव्हा ऑपरेशन केलं जातं आणि हृदय प्रत्यारोपण केलं जातं तर तेव्हा डॉक्टरांना हा क्वेश्चन पडतो की आत्मा कुठं आहे. आणि काही लोक म्हणतात की आत्मा ही आपल्या पूर्ण बॉडीमध्ये भ्रमण करते. जर आता सपोज एक व्यक्ती आहे आणि तो चालतो पण आहे, बोलतो पण आहे, ऐकतो पण आहे, पाहतो पण आहे, तर तेव्हा प्रश्न येतो की आत्मा कुठे आहे. ह्या गोष्टीवर असं स्पष्ट होतं की आत्म्याचं एक निश्चित स्थान आहे. ते म्हणजे आता सपोज आपण घेतलं की एक कार ड्रायव्हर आहे, तो गाडी चालवतो आहे, त्याचं एक निश्चित स्थान आहे आणि तो पूर्ण गाडी कंट्रोल करत असतो. तसंच आत्म्याचं पण एक निश्चित स्थान आहे. तसं म्हणजे की आपल्या मस्तिष्काच्या भुरकुटीमध्ये तिचं वालं स्थान आहे. तसं ती मस्तिष्क आपल्या शरीराला कंट्रोल करत असतो की आणि सायंटिस्टांनी पण हे प्रूव्ह केलेलं आहे की आपल्या ब्रेनमध्ये हायपोथॅलियम पिट्युटरीच्या मध्ये आपला एक पॉईंट ऑफ लाईट असतो. तो पूर्ण शरीर कंट्रोल करतो. मस्तिष्क आणि त्याचे स्नायू इंद्रियांद्वारे ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय यांच्यावरती आपलं शरीर कंट्रोल करत असतात. तसंच आत्मा कुठून येते आणि कुठे जाते. भारतात हिंदू लोक हे कपाळाला टिळा लावतात, तो चंदनाचा. तर तुम्हाला प्रश्न आला असेल की भारतात हिंदू लोक टिळा लावतात तोही चंदनाचा का. तर आणि ते पण भुरकुटीत लावत असतात. आणि चंदनाचा रंग हा सोनेरी असतो. तो सूक्ष्म आणि पवित्र असतो हे दर्शवतो. तसंच चंदनाचा वास हा चारही बाजूंनी पसरत असतो. तसंच आत्म्याचे पण ज्या शक्ती आहे त्या चारही बाजूंनी पसरत असतात. आत्मा कुठून आली आणि कुठं जाते. तर असं म्हटलं जातं की आपण जिथून आलो आहे तिथं आपल्याला जायचं आहे, पण कुठं जायचं आहे ते नाही माहीत. तर आता सपोज आपण एक चित्र डोळ्यासमोर आणू की 3 लोक आहेत. एक आहे मनुष्यलोक, ते आकाशाच्या खाली असतात. ते 5 तत्वांनी बनलेले असतात. तिथे प्रत्येक वेगवेगळी आत्मा आपल्या शरीररूपी कॉस्ट्यूम घालून वेगवेगळे आपले अनुभव, आपले अभिनय तिथे प्रस्तुत करत असते. त्याच्यावरती आकाशाच्या वरती अजून एक लोक आहे सूक्ष्मलोक. तिच्यामध्ये ब्रह्म, विष्णू आणि शंकर हे निवास करत असतात.
त्याच्यावरती अजून एक लोक आहे. ते चारी बाजूंनी लख्ख प्रकाश तिथे पसरला आहे. त्याला भगवत श्रीमद गीतेमध्ये परमधाम पण म्हटलं गेलं आहे. आणि तिथे त्याला म्हटलं गेलं की तिथे सूक्ष्म लोक आणि सूक्ष्म देवलोक आणि मनुष्यलोक यांच्या पण वेगळी ते देवलोक आहे. तिथे शांतीचा अनुभव होतो आणि त्यालाच मोक्षधाम पण म्हणतात. आपण एखाद्या गावाला जातो तेव्हा एखाद्या गावावरून जाऊन आपण घरी येतो तेव्हा आपल्याला एकदम शांतीचं अनुभूती होते. तसंच ह्या मनुष्य जीवनात पण आत्म्याला वेगवेगळे आपले रोल प्ले करावे लागतात आणि त्याला अनेक जन्म घेऊन तो त्या रोलला, त्या पार्टला तो एकदम त्रासून जातो. तेव्हा तो म्हणतो की बस आता मोक्ष भेटला तर बरं. मोक्ष म्हणजे काय? एकदम शांतीचा अनुभव. तसंच की आता 3 प्रकारची लोकं असतात. मोक्ष मागणीचे 3 प्रकारचे लोक असतात. म्हणजे पहिला व्यक्ती म्हणजे मला मोक्ष नको हवा. का जायचं? हे जग किती सुंदर आहे. या जगापेक्षा वेगळं कोणतंच जग नाही. दुसरे लोक असतात की मला फक्त थोड्या वेळासाठी, अल्प काळासाठीच जायचं आहे. आता मी लगेच इथेच जन्म घेईल. तिसरे लोक असतात की मला जन्मच नको, मला मोक्षच हवा. तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे मला मोक्षच हवा, मला जन्म नाही घ्यायचा. कारण या लोकांना जन्मच नाही घ्यायचा असतो. परंतु ईश्वराने आपल्याला आपल्या आत्म्यात इतकी क्षमता, योग्यता भरवली आहे की ती परमधाम आणि म्हणजे आत्म्यामध्ये इतकी क्षमता आणि योग्यता भरलेली आहे की ती मोक्षानंतर परमधाम बसण्यासाठी नसते. ही सृष्टी परमात्म्याने बनवलेली आहे. तर ती आपल्याला आपली क्षमता आणि योग्यता यांचा उपयोग करून आपण मानव जीवन कसं आपलं संपन्न करू शकतो आणि आपण त्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो, याच्यासाठी आपल्याला जन्म घ्यावाच लागतो. आपण एखाद्या आत्म्याला सकारात्मक दिशेने वळवलं त्याला सुखाची अनुभूती होते. तसंच त्याला ते मोक्षानंतर पण तिथे ती सुखाची अनुभूती होत नाही. जाण्याच्या वेळी सगळेजण एकासोबत जातात, पण येण्याच्या वेळी सगळेजण एकासोबत येत नाही. ते त्यांच्या वेगवेगळ्या पार्टनुसार ह्या मंचात येतात. तसंच आज आपण आणि परमात्मा जेव्हा सर्व आत्मा खाली सृष्टीत येतात, तर तेव्हा परमात्मा सर्वांना आपल्यासोबत आपल्या वचनानुसार सर्वांना आपल्यासोबत घेऊन जातो. आज आपण पाहिलं की आत्म्याचं स्वरूप, आत्म्याचं चैतन्य शक्तीचं नाव म्हणजे आपण त्याला सोल म्हणू शकतो, आत्मा म्हणू शकतो, पॉईंट म्हणू शकतो, पॉवर म्हणू शकतो, एक्सेट्रा. त्याचं स्वरूप चैतन्य ज्योतिबिंदू स्वरूप आहे. त्याची योग्यता शांती, प्रेम, ज्ञान, शक्ती, सुख, आनंद आहे. त्याची अस्थायी स्थान म्हणजे आपल्या भ्रिकुटीमध्ये आणि स्थायी स्थान त्याचं परमधाम किंवा शांतीधाम पण म्हणू शकतो. आणि आपलं वर्तमान कार्य आहे की 7 गुणांचा यूज करून आपले मानव जीवन संपन्न करू शकतो. ओम शांती.